श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते. म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला? युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला. तो साधारण 7 डिसेंबर 1987च्या दरम्यान की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी, त्या हेतूने हा दिवस साजरा करावा. आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का, तर यामध्ये साधारण 1839 साली चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे? यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट्स किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं. याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो, म्हणजे या पदार्थांची ने-आण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत, म्हणजे ॲक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत, या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत, तर त्यांनासुद्धा एक प्रकारे मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी. म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर, त्याच्यानंतर इतर काही जे महत्त्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल, हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत. अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये. ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार. नमस्कार. अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.